ट्रम्प तात्या हे झाले राशींचे मतदार। कदाचित हे आयडी प्रूफ आहे, हे फक्त बघितलं जातं, सगळी खोटी माहिती कशी टाकली जाते। आता हा वेबसाईट आहे, मी ओपनली तुम्हाला सर्वांना दाखवल्यानंतर कदाचित जे कुणी असेल ती वेबसाईट सुद्धा बंद करू शकतात। अशा पद्धतीने अनेक वेबसाईटचा वापर केला। आता ट्रम्प तात्या झाले आहेत आमचे मतदार राशींचे। काल कदाचित टेक्निकली काही लोकांनी सांगितलं नाही, हे टेक्निकली तुम्हाला सर्वांना सांगतो। फॉर्म नंबर 6चा गैरवापर म्हणजे नवीन यादी मतदारांची कशी ऍड केली जाते, तर त्याला सगळ्यात महत्त्वाचं काय लागतं, पुरावा लागतो, फोटो लागतो, राहण्याचा पुरावा लागतो। मग सगळ्यात सोपं काय तर आधार कार्डचा वापर केला जातो। आधार कार्डमध्ये काय लागतं, पासपोर्ट साईज फोटो कुठेही मिळू शकतो, मोबाईल नंबर लागतो, कोणाचाही टाकता येतो, कुणी तिथं चेक करत नाही। पण आधार कार्ड हे सगळ्यात मोठ्या प्रमाणात दुर्दैवाने दुबार मतदार नोंदणी, त्याच्याचबरोबर दुबार मतदानासाठी खोटे मतदार बाहेरून आणून इथं खोटे मतदार ऍड करण्यासाठी सगळ्यात मोठा वापर कशाचा झाला असेल तर तो आहे आधार कार्डचा। आता डुप्लिकेट नाव मतदार नोंदणीसाठी जर आधार कार्ड हा मेन मुद्दा असेल तर त्याचा हेरफार कसा केला जातो हे मी आता तुम्हा सर्वांना इथं दाखवतो। आता काय उदाहरण घ्यायचं, मतदार कर्जत जामखेड अतिशय चर्चेत असणारा मतदारसंघ, अतिशय प्रामाणिक लोक, कितीही पैसा किती ताकद वापरा पण विचाराबरोबर प्रामाणिकपणे राहणारे लोक, म्हणजे या राज्यात तर कर्जत जामखेड आता चर्चेत आहे, पण अख्ख्या जगात आता तो चर्चेत आलाय असं आपण समजूया। मग एवढा चर्चेत आलेला कर्जत जामखेडमध्ये आता कोणाचं नाव आपण रजिस्टर करायचं, कोणाचं करायचं, तर या जगातला सगळ्यात ताकदवान माणूस म्हणजे कोण, डोनाल्ड तात्या, ट्रम्प तात्याचं नाव आपण माझ्या मतदारसंघामध्ये रजिस्टर करू। कुठं करायचं, राशींमध्ये करू, तिथं देवीचं मंदिर आहे, केलं का, सुरू केलं का? आता ही जी वेबसाईट असते ज्याचा वापर आता हे करणार आहे, अशा अनेक वेबसाईट असतात, त्या वेबसाईट 4 दिवस चालतात, बंद पडतात, परत नवीन वेबसाईट काढली जाते, 10 दिवस चालते, बंद पडते। मग अशा पद्धतीने काही वेबसाईट ह्या बंद चालू होतात, त्याचा वापर केला जातो, इलेक्शन संपलं की बंद करतात। आम्हाला एक वेबसाईट तिथं आता सापडलेली आहे, चालू झालं का? आता याच्यामध्ये हे जाऊ द्या ना, स्क्रीन शेअर करा ना, व्हिडिओ आहे का? अरे इथं दिसू द्या ना। ही वेबसाईट आहे, अशा अनेक वेबसाईट असतात त्या बंद चालू होतात। आता ही वेबसाईट आता आम्हाला सापडली, ती आम्ही शोधून काढली, आमच्या आयटीचे जे काही तज्ज्ञ आहेत, सामाजिक कार्यकर्ते। आता याच्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये राशीन या गावामध्ये ट्रम्प तात्याला आपण आता रजिस्टर करूया। हे कसं केलं जातं हे तुम्ही समजून घ्या, आणि याचा वापर धड दिवसा ढवळ्या या सरकारने तिथं केलेला आहे, नाहीतर काही पॉवरफुल लोकांनी। आता कुठलाही नंबर घ्या, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आधार कार्ड नंबर आपण टाकू, टाकला आधार कार्ड नंबर, ट्रम्प तात्या, डोनाल्ड ट्रम्प तात्या, ठीक आहे। वडिलांचं नाव मला माहित नाही, जे करू, जे हाऊस नंबर, माझ्या मतदारसंघात 0 हाऊस नंबरवर अनेक लोक रजिस्टर आहेत, 0 करा, नाही तर 7 करा, चला नॉट 7, चला काय हरकत नाही। गल्ली कुठलीही घ्या, गल्ली काय म्हणायची, हा पांढरं, सॉरी व्हाईट हाऊस नाही वापरायचं, पांढरा बंगला, पांढरा बंगला, राशीन, गोंधळलेली गल्ली, महाराष्ट्र सिटी कर्जत, पिनकोड टाका कुठला, उद्या वरचा आलाय तो, कुठलाही घेता येतो पण टाका कुठला असेल, खाली डेट ऑफ बर्थ काही टाका, आता कोणाला, हा 127 वर्षाचं पण दाखवलंय, एक 200 वर्षापूर्वीचं दाखवा बरं जरा, हा 1825
ब्रिटिश आले होते का तेव्हा माहित नाही. जेंडर तुम्ही आता मी नाही ते सांगणार, ते तुम्ही बघा. बरं ठीक आहे, ते करा. नाही ना, बरोबर आहे, फिमेल आहे. पुढे काही उदाहरण दाखवतो तुम्हाला मेल फिमेलचं. ओके, आता मराठी घ्या ना लँग्वेज. ताते आहे ना, मराठी. अरे हो, सगळं मराठी झालं बघा. पांढरा बंगला, राशीन, कर्जत, महाराष्ट्र आणि पिनकोड पण खोटा. सबमिट. 20 रुपये भरावे लागतात. ठीक आहे, आम्ही बोलतो. फोटो टाका. महाराष्ट्राचा आहे तर फेटा आलाच पाहिजे. हा चला, फेटा. ओके, सबमिटेड. आता प्रिंट. बापरे, झाला आधार कार्ड तयार. झाला आधार कार्ड. आता हे आधार कार्ड ट्रम्प तात्या राशींमध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद इलेक्शन मध्ये मतदान करणार. आलं बघा, ते उमेदवार येऊ शकतात. रिपब्लिकन पक्षाचे होतात का कुठले माहित. आमचे हे ट्रम्प तात्या हे झाले राशींचे मतदार. आयडी प्रूफ. कदाचित हे आयडी प्रूफ आहे. हे फक्त बघितलं जातं, सगळी खोटी माहिती कशी टाकली जाते. आता हा वेबसाईट आहे, मी ओपनली तुम्हाला सर्वांना दाखवल्यानंतर कदाचित जे कुणी असेल ती वेबसाईट सुद्धा बंद करू शकतात. अशा पद्धतीने अनेक वेबसाईटचा वापर केला. आता ट्रम्प तात्या झाले आहेत आमचे मतदार राशींचे. आता मी आधार कार्ड त्यांचं झाले, मतदार झालेले आहेत. कदाचित हे उभा सुद्धा राहू शकतात. घराचा खोटा नंबर, मेलचं फिमेल केलं, बंगला कुठलाही टाकला, कुठेही क्रॉस व्हेरिफिकेशन नाही. आधार कार्ड नंबर सुद्धा डुप्लिकेट तिथं झालेला आपण सगळ्यांनी बघितला. फक्त हे बघितलं जातं ना, अधिकारी डोळे झाक पद्धतीने अशा पद्धतीने मतदान तिथं करून घेतात. आता मी म्हणतो की ठीक आहे, तुम्ही म्हणाल डोनाल्ड ट्रम्प तात्याचं असंच करून टाकलं होतं. आता आपण बीडला कुठे आहे का ते फील्ड मध्ये आम्ही अजून करायचं असेल तर तिथं करू शकतो. म्हणजे हे अशा पद्धतीने घोळ करून यांनी काय केलं आता मी तुम्हाला प्रेझेंटेशनमध्ये दाखवतो. माझ्या मतदारसंघाचा मुद्दा आहे. हे बघा, सुरू करा ना. कर्जत जामखेडची ही इन्फॉर्मेशन आहे. आम्ही इलेक्शन कमिशनवर आक्षेप घेतोय. इलेक्शन कमिशन ज्या पद्धतीने काम करतं, बीएलओ ज्या पद्धतीने काम करतात, जे कोणी सत्तेत असेल ते सत्तेत असणारे लोक इलेक्शन कमिशनचा, अधिकाऱ्यांचा, बीएलओचा कशा पद्धतीने गैरवापर करू शकतात हे तुम्ही बघा. एका व्यक्तीची 6 वेळेस मतदार यादीत नोंदणी आहे. एकच माणूस 6 वेळा आहे आणि हे डिलीट सुद्धा तिथं झालं नाही. म्हणजे हा व्यक्ती एकदा इकडं एकदा तिकडं कधी किती वेळा सुद्धा म्हणजे 6 वेळा मतदान करू शकतो. म्हणजे एक व्यक्ती, नंबर वेगळे वेगळे आणि शेवटच्या यादीत, ज्या यादीवर मला आक्षेप घेता नाही आला त्याच यादीमध्ये यांची नोंद झाली. म्हणजे एक व्यक्ती 6 वेळेस मतदार यादीमध्ये आलेला आहे. आता पुढचं, केवळ घरचा पत्ता बदलून एक व्यक्तीचे 3 ठिकाणी नोंदणी झालेली आहे. हे पुरावे इथं दिलेले आहेत बघा. याच्यामध्ये ते जॅकेट घातलेला माणूस आहे, याचं कोट घातलेला, केवळ घरचा पत्ता बदलला, फक्त घरचा पत्ता बदलला. कसा बदलला तर असा बदलला, सिस्टमच्या थ्रू बदलला. आणि किती वेळा त्याचं नाव आलं मतदार यादीत? 3दा आलं. ऑब्जेक्शन बीएलओली घेतलेलं नाही. बीएलओली तिथं जाऊन फिजिकली चेक केलेलं नाही. एकाच ठिकाणी जसं काय वरून आदेश आले तशा पद्धतीने असंच ओके ते करत गेले. आता एकाच महिलेची एका ठिकाणी स्त्री तर दुसऱ्या ठिकाणी पुरुष म्हणून नोंदणी. म्हणजे इलेक्शन कमिशन लिंग सुद्धा बदलून टाकलं, जसं आपण ट्रम्प तात्याचं बदललं होतं. सगळं सेम, फक्त पुरुष आणि महिला अशा पद्धतीने चान्स आलं. आता एकाच महिलेची एका ठिकाणी स्त्री तर एका ठिकाणी पुरुष म्हणून नोंदणी. आता परत बघा, आणि फोटो सुद्धा म्हणजे घर क्रमांक सगळं सेम. आता याच्यामध्ये हा फोटो कोणाचा आहे? पुढची स्लाइड. आता हा मुलगा का मुलगी आहे? ही मुलगी आहे, आपला मुलगा आहे. आता ह्याचं वय काय असावं? 18च्या खाली, पण ठीक आहे त्यांनी फोटो वापरला. आता नाव पुरुषाचे, फोटो पुरुषाचा, लिंग मात्र महिलेचा. अशा पद्धतीने बीएलओ तिथं चुका केलेल्या आहेत. आता हे पुढचा बघायचा. हा फोटो जर बघितला तर हा फोटो आहे एका मुलाचा, पण याचं वय किती काढलं? 57 वर्ष आहे. जन्म कधी झालाय तर 1970 मध्ये झालाय. तेव्हा सहजपणे ग्रामीण भागामध्ये कलर्ड फोटो नव्हते. म्हणजे त्याचा अर्थ
हे आजोबा जे आहेत ज्यांचं नाव याच्यामध्ये आहे, या आजोबाच्या पुढे जो फोटो दाखवलाय तो अशा मुलाचा आहे, तो आत्ताच जन्मलेला असेल, नाही तर 10 वर्षापूर्वी जन्मलेला आहे. कारण हा कलड आहे आणि 57 वर्षापूर्वी ग्रामीण भागामध्ये पासपोर्ट फोटो हा कधीही तिथं अशा प्रकारचे कलडचा नव्हता. आता वय कमी पण फोटो बघा, 41 वर्षाचा फोटो वाटतो का आपल्याला? कदाचित टेन्शन घेऊन घेऊन जर असं झालं असेल एका व्यक्तीचं तर काय सांगता येणार नाही. पण मग 41 वर्षाच्या व्यक्तीच्या समोर हा 70 वर्षाचा फोटो. आता पुढे बघा, म्हणजे घरच्या पत्त्यामध्ये थोडाफार बदल. म्हणजे काय केलं, क ला लळाला ल केलं आणि त्याच्यात 2 दुबार नोंदणी तिथं झालेली आपण बघतो. फक्त एक अल्फाबेट बदललं म्हणजे त्याच्यामध्ये झालं. आता दुसरं बघा, एकाच व्यक्तीचे फोटो एक झूम करून आहे आणि एक झूम आउट करून आहे. म्हणजे एक बारका फोटो आणि एक मोठा फोटो. मतदान तर ह्याली 100% केलं असेल आणि घर क्रमांक त्याच्यामध्ये बदल केलेला आहे 66 आणि एकामध्ये 138. वय सेमच आहे.